बातमी गडचिरोली जिल्ह्यातून आहे। 2 लाख मजुरांची थकीत मजुरी न दिल्यास आंदोलन करणार असा इशारा शेतकरी कामगार पक्ष गडचिरोली तर्फे देण्यात आलेला आहे। रोजगार हमी योजनेची 71 कोटी रुपयांची मजुरी मागील 6 महिन्यांपासून थकीत आहे। यामुळे सध्या गडचिरोली जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले असल्याचे दिसत आहे। 2 लाख मजुरांची थकीत मजुरी न दिल्यास आंदोलन करणार असा इशारा शेतकरी कामगार पक्ष गडचिरोली तर्फे देण्यात आलेला आहे। गडचिरोली जिल्ह्यातील रोजगार हमीच्या कामावरील कामगारांचे मागील 6 महिन्यांपासून शासनाने मजुरीची रक्कम अदा केलेली नाही। यामुळे जिल्हाभरातील 2,930 मजुरांची होळी अंधारात जाणार असून येत्या 10 दिवसांत संपूर्ण मजुरांची मजुरी शासनाने दिली नाही तर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयांवर मजुरांचे मोर्चे काढू, असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी दिला आहे। शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयास दिलेल्या पत्रात भाई रामदास जराते यांनी म्हटले आहे की, रोजगार हमी योजना कायद्याच्या तरतुदीनुसार शासनाने 15 दिवसांच्या आतमध्ये मजुरांना मजुरी देणे कायदेशीररित्या बंधनकारक आहे। मात्र जिल्ह्यातील मजुरांना 6 महिन्यापेक्षा जास्ती दिवस होऊन सुद्धा तब्बल 71,57,63,237 रुपयांची मजुरी शासनाकडून अदा करण्यात आली नाही। हजारो कामं हे रोजगार हमीच्या माध्यमातून करण्यात येतात। मजुरांना काम देण्याचा प्रयत्न होतो, मात्र गेली 6 महिने 2 लाखांपेक्षा जास्ती मजुरांची मजुरी ही जिल्हा प्रशासनाने दिलेली नाही आणि त्यामुळे या मजुरांवर आता उपासमारीची वेळ आलेली आहे। शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आम्ही यापूर्वीही या थकीत मजुरीच्या संबंधाने पाठपुरावा केला होता। आता मात्र 2 दिवसावर होळी रंगपंचमीचा सण आलेला असतानाही जिल्हा प्रशासनाने या मजुरांची तब्बल 1-2 नव्हे तर तब्बल 72 कोटी रुपयांची मजुरी गेल्या 6 महिन्यात थकवलेली आहे। आज आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने त्यांना विनंती केलेली आहे की येत्या 10 दिवसामध्ये तुम्ही तातडीने ही मजुरी सर्व मजुरांच्या खात्यावर जमा करावी, अन्यथा जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयावर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने या संपूर्ण मजुरांचा मोर्चा हा करण्यात येईल आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने याची दखल घेऊन ही मजुरी तातडीने मजुरांच्या खात्यावर जमा करावी अशी आम्ही त्यांना विनंती करत आहोत।